घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केलं। आजी आजोबा एका नातेवाईकांच्या लग्नाला गेले। 6 वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित्त बाहेर पडले। मग मुलगा आणि आईनं जवळच बाळाच्या चुलत आजोबांकडे जाऊन चहा बिस्किट देखील घेतलं आणि घरी परतले। 9:30 ते 12:15च्या दरम्यान त्या मातेनं आजी आजोबांच्या लाडक्या नातवाचं शिर कुऱ्हाडीनं छाटून धडा वेगळं केल्याची क्रूर घटना माढा तालुक्यात कव्हे इथं घडली आहे। यानंतर मुलाची हत्या करून सासऱ्याला फोन करून सांगितलं। पुढं काय घडलं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं जिल्ह्याला हादरवून टाकलंय। या घटनेनंतर चिमुरड्याच्या आईनंही तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिच्यावर कुर्डुवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। मुलाच्या हत्येमागील कारणाचा उलगडा पोलिसांकडून झालेला नाहीये। प्रणव गणेश चोपडे असं मृत बाळाचं नाव असून ही घटना 9:30 ते 12:15च्या दरम्यान घडलेली आहे। रस्त्यावर बोगद्यालगत ही घटना घडली। घटनेनंतर घरातच छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। जवळच एक कुऱ्हाड, झाडू, पायाच्या खुणा दिसत होत्या। त्याचे शिरही धडावेगळे बाजूला होऊन पडले होते। घटनेची माहिती मिळताच करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले। घटनेचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे। मृत नातू प्रणव हा आजोबा आप्पा व आजी इंदुबाई या दोघांचा खूप लाडका होता। कायम तो आजी भोवती हट्ट करत फिरायचा। त्याचे लाडही दोघं पुरवायचे। नेहमी आजी सोबत असणारा नातू त्या दिवशी घरीच राहिला अशी आठवण आजी इंदुबाई घरी भेटायला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत हंबरडा फोडून सांगत होत्या। ही घटना समाज मनाला सुन्न करणारी आहे। आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आहे। घटनेत वापरलेले सर्व साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले आहेत। या घटनेतील बाळाला मारणारी आई देखील तणनाशक औषध प्यायल्यानं अद्याप बेशुद्ध अवस्थेत आहे। ती शुद्धीवर आल्यानंतर घटनेतील सत्यता समोर येणार आहे।